वांडलेसवाडी येथील अभियंताच्या घर फोडून सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम असा एकूण 11,45,063 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। ही घटना रविवारी 16 मार्च रोजी पहाटे 3:30 वाजता उघड झाली। याबाबत संजीव विश्वनाथ नागोरे वय 43 यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली। त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संजीव नागोरे हे इलेक्ट्रॉनिक्स अभियंता आहेत। त्यांच्या वांडलेसवाडीतील समाधान चौकात घर आहे। पत्नी आणि 3 मुलांसह ते तेथे राहतात। शनिवार 15 रोजी रात्री 10:30च्या सुमारास सर्वजण घरात हॉलमध्ये झोपले होते। मध्यरात्री चोरट्याने घराच्या पाठीमागील बाजूने किचनच्या दरवाजाच्या कडी कोयंडा उचकटून आतमध्ये प्रवेश केला। नागोरे कुटुंबियांना चाहूल लागू न देता कपाटाचा दरवाजा उघडून आतील लॉकर उचकटला। त्यात ठेवलेले 33.83 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने काढून घेतले। त्यानंतर कपाटाजवळ असलेल्या लोखंडी कपाटातील रोख 26,000 रुपये आणि हँगरला अडकवलेल्या पॅन्टमधील 5,000 रुपये घेऊन चोरट्याने पलायन केले। रविवारी पहाटे 3:30च्या सुमारास नागोरे यांना जाग आली असता चोरीचा प्रकार निदर्शनास आला। त्यांनी विश्रामबाग पोलिसांना चोरीची माहिती दिली असता पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह पथकाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला। श्वान पथक आणि ठसे तज्ञांचा पाचारण करण्यात आली। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाण्यात संजीव नागोरे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात 16 मार्च रोजी दुपारी 3:15 वाजता गुन्हा दाखल केला आहे।